गडचिरोली चंद्रपूर सीमावर्ती भागातील घोडाझरी तलाव परिसरात विश्व पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टिक मुक्त पर्यावरण अभियान राबवण्यात आले। स्वाप नेचर केअर संस्थेच्या पुढाकारातून घोडाझरी तलावाच्या मुख्य गेट ते संपूर्ण तलाव परिसर असा सुमारे 5 ते 7 किलोमीटरचा परिसर स्वच्छ करण्यात आला। पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात। मात्र काही पर्यटकांकडून प्लास्टिक कचरा, बाटल्या, पिशव्या, पत्रावळ्या आणि इतर अवशेष जंगल परिसरात टाकले जातात, ज्यामुळे पर्यावरण आणि वन्यजीवांना धोका निर्माण होतो। ही बाब लक्षात घेऊन स्वाप संस्थेने गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने प्लास्टिक मुक्त पर्यावरण अभियान राबवत जंगल, धार्मिक स्थळे, डोंगर आणि तलाव परिसर स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे। याच अनुषंगाने घोडाझरी परिसरात राबवण्यात आलेल्या या मोहिमेत प्लास्टिक बाटल्या, पिशव्या, काचेच्या बाटल्या आणि मोठ्या प्रमाणातील कचरा गोळा करून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला। या मोहिमेत स्वाप नेचर केअर संस्थेचे यश कायरकर, नितीन भेंडाळे, स्वप्नील मेश्राम, रोहित कापेवार, जीवन गुरनुले, गिरीधर निकुरे, कैलास बोरकर, गणेश गुरनुले, आदित्य न्हाणे, आदित्य आंबोरकर आणि लुकेश गेडाम यांच्यासह अनेक स्वच्छता मित्रांनी सहभाग घेतला। महिला स्वच्छता मैत्रिणींमध्ये अर्चना आंबोरकर, लता दिवटे, कल्पना भोंग, वंदना मडावी आणि सरला जराते यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला। या उपक्रमाला वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक केडी मसराम, वनरक्षक MY बोरसाटे आणि वनमजूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले। ही मोहीम नागभीडच्या वनपरिक्षेत्र अधिकारी भारती बागमारे यांच्या परवानगीने राबवण्यात आली। यावेळी संस्थेकडून पर्यटकांना आवाहन करण्यात आले की पर्यटन स्थळी जाताना प्लास्टिकचा कचरा सोबत आणावा आणि त्याची योग्य विल्हेवाट लावावी, तसेच निसर्गाचे संवर्धन करावे। घोडाझरी तलाव परिसर आज पुन्हा एकदा प्लास्टिक मुक्त होऊन पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत आहे। सह्याद्रीचा राखणदारकरिता प्रणय बांगरे, तळोदी, बाळापूर संस्थेद्वारे दरवर्षी आणि वर्षभर हा उपक्रम राबवला जातो। आपल्या परिसरातील जंगल परिसर जो आहे यामधले असलेले धार्मिक स्थळ, घोडाझरी, सातबहिणी डोंगर, आलेवाई सारखे पर्यटन स्थळ किंवा गायमुख सारखे धार्मिक स्थळ, या ठिकाणी जे पर्यटक बाहेरून येतात किंवा स्थानिक पर्यटक जे आहेत ते सोबत आणलेला प्लास्टिकचा कचरा, प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल्स, प्लास्टिकचे कुरकुऱ्यांचे पाकिट किंवा दारू पिऊन दारूच्या बाटला सुद्धा या परिसरामध्ये फेकतात, जो पर्यावरण आणि वन्यजीवाकरता अत्यंत हानिकारक असा घटक आहे, ज्यांचा विघटन पर्यावरणामध्ये 300-400 वर्षापर्यंत होत नाही आणि खाताना तो खाऊन कित्येक वन्यजीवांचा सुद्धा यामध्ये जीव जातो किंवा एखाद्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये, बिअरच्या कॅनमध्ये सापाचा डोका जाऊन साप पण मारला जातो आणि ज्या ज्या ठिकाणी प्लास्टिक विखुरला असतो त्या ठिकाणी नवीन झाडांचे रोपटे पण होत नाही आणि या सर्व गोष्टीचा पर्यावरणावर खूप विपरीत परिणाम पडतो। त्यामुळे आमची संस्था, आमच्या संस्थेचे जे स्वच्छता मित्र आहेत, महिला मंडळी आहेत किंवा पुरुष मंडळी आहेत, हे नेहमी प्लास्टिक कचरा वेचून वन विभागाला सहकार्य करत आम्ही पर्यावरण हा प्लास्टिक मुक्त करत असतो। धन्यवाद।